नाना, काल भाजपाची बैठक झाली. या बैठकीत भाजपाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीसाठी एक पाऊल पुढे आणले. काय सांगाल याबाबत? चांगली गोष्ट आहे. जर ते एक पाऊल पुढे देत असतील तर मी 15 पावलं पुढे जाईन त्यांच्यासाठी. एक काय 15 पावलं पुढे जायला तयार आहे. पण ती सरळ पावलं टाकली पाहिजे त्या लोकांनी, तर सगळं सरळ सरळ होईल. आहे का नाही? नुसती बसायचा म्हणून बसायचा आणि फॉर्मिटी नको. मनापासून बसले पाहिजेत आणि मनापासून आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने विचार करून आपापल्या जागा मागितल्या पाहिजेत. उगाचाच बसायचा आणि आवडवे जर प्रत्येक जागा मागितल्या तर थोडासा तो प्रश्न येईल. म्हणून मी तर काय 15 पावलं पुढे झालं मागे. मलाही वाटते ह्या 3 पक्षांची युती झाली पाहिजे व सरकार आपलं आघाडीमध्ये 3 पक्षाचं आहे. केंद्रातही आहे, महाराष्ट्रातही. तसं ठाणे जिल्ह्यावर 3 पक्षाचं सरकार बसावं असं माझी पूर्ण इच्छा आहे. शहापूर पंचायत समितीसुद्धा असं 3 पक्ष सरकार असावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून सांगतो मी, त्यांचा 1 पाऊल पुढे असेल तर माझी 15 पावलं पुढे असतील. जागा वाटपाबद्दल जर सुटला नाही तर काय पुढची पावलं असणार? तिला मी तर म्हणतो सुटायला पाहिजे. प्रत्येकाने आपले उमेदवार कोण कॅपेबल आहेत काय समोर ओपन ठेवले पाहिजेत. मी तर माझे सांगतो, मी 15 आणि 30 मी समोर ठेवीन. त्यातल्यानी खोडून दाखवायचा का हा तुमचा कमकुवत आहे, हा चालणार नाही, असं त्यांनी जर मला दाखवलं तर बरं होईल. परंतु आघाडी बोलल्यानंतर इथेसुद्धा तो निकष न लावता प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी केली पाहिजे आणि सर्वांनी मते ते मान्य झालं पाहिजे आणि सर्वांनी युतीने काम केलं तर ती युती नाही का? बरोबर. युती करायची आणि तंगडी अडकवायची असं व्हायला नाही पाहिजे. प्रामाणिक आणि मनातूनच युती झाली पाहिजे. आहे का नाही? बरोबर. वारंवार युती केल्यानंतर तंगडी गुंतवण्याचा प्रयत्न होतो. याबद्दल तुम्ही काही त्याच्यावर चाचपणी करून काही नाही? आता ते काय तंगडी गुंतवायचा तो माझा नाही. मी मैदानी लढणारा माणूस आहे. त्याच्यामुळे ते आमच्यात तो विषय नाही आहे आणि मी कधी मागणं वार करत नाही. जे असेल ते समोरासमोर आमने सामने. म्हणून तुम्ही लोक मला बोलता रोकटोक नाना, मी तसाच आहे आणि तसं राहणार. रोकठोक पटला तर हो, न तर लढायला तयार व्हा सगळ्यांनीच. म्हणजे जर शहापूर तालुक्यात जर का जागा वाटपामध्ये जर का नाही पटलं तर स्वबळावर लढण्याचा तुमचा माझंच काय सगळ्याच पक्षांचं आहे ना. मी लढतो ते गपास नाहीत का? त्यांच्या बी प्लॅन तयार असेल. प्रत्येक A, B, C 3 प्लॅन तयार असतात. आहे का नाही? त्यांचे तेवढेच माझे तेवढे. मी काय त्यांना कमी लागतो असं नाही आहे. तर ते सत्तारी केंद्रात त्यांचं सरकार आहे, इकडे महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, इथे राष्ट्रवादीचे सगळे आमदार आहेत. आहे का नाही? हे सगळे उलट तसा शहापूरमध्ये आहे का नाही? लोक फक्त माझ्याबरोबर आहेत, बाकी कोण नसतील तरी लोक पब्लिक माझ्याबरोबर आहे. तुम्ही पाहता रोजचे प्रवेश किती आहेत. आहे का नाही? माझ्याकडे आमदार नाही, माझ्याकडे खासदार नाही, तर लोक मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून, तर तो माणूस कोणाला फसवत नाही, जो दिलेला शब्द पाळतो, गोरीगरिबांचा तो माणूस आहे. आमचा शेतकऱ्यांचा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे हे लोकांना माहिती आहे. आणि त्यांनी म्हणतात का कार्यकर्त्याला वाऱ्यावर कधी सोडायचं नाही. आहे का नाही? मगाशी मी उदाहरण दिलं मागेच, का जो आपण खुर्चीवर बसतो त्यावेळेस खुर्चीवर असणाऱ्या त्या माणसाला सगळ्यात सलाम करतात, पण जेव्हा खुर्चीच्यावरनं बाहेर उतरतो तेव्हा सर्वसामान्य माणूससुद्धा त्याला हटकायला तयार नसतो. अशी अवस्था होऊ नये म्हणून आम्ही नेहमीच जमिनीवर चालतो आहे. आमच्या नेतेची शिकवण जी आहे, सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करा, लोकांना फसवू नका आणि दिलेला शब्द पाळा. दिलेला शब्द पाळा. मागणं कोणी खंजीर खुपसा प्रयत्न करू नका. आम्ही तर करणार नाही आणि त्यांनी नाही करू नये. एकत्र युती महायुती आपण लढू मस्तपैकी. एकत्र 15 सीट काढू. अगदी तिघांचं 3 पक्षाचं आम्ही एक युती केली तर 15 सीट निघतील. आहे का नाही? आता ते काय त्यांच्या मनात आहे, कोणाच्या काय सांगू शकत नाही. पण मी सांगतो, मी एक नाही 15 पावलं पुढे जायला तयार आहे. सगळ्यांनी प्रामाणिकपणं एकत्र बसावं आणि प्रामाणिकपणे आपली मतं मांडावीत. कुठेही वादविवाद न करता, कोणी एकमेकाला कमी लेखू नये. आहे का नाही? आणि तर युती चांगल्या पद्धतीने होईल. पुढची चर्चा किती दिवसांनी होणार आहे? काय तुम्हाला काही बोलणं आला होता काल आमदार साहेबांचा, म्हणजे माजी आमदार साहेबांचा फोन आला होता आणि एकदा मागे आजी आमदारसुद्धा रेस्ट हाऊसला आमची एकदा मीटिंग झाली होती. त्यांची पण तशी इच्छा आहे. दरोडा साहेबांची इच्छा आहे, पांडुरंग बोरा साहेबांची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. त्याच्यावर युती 100% होईल असं मला ठाम वाटते.